मंत्री अतुल सावे ओबीसी आंदोलकांची भेट घेणार आहेत। नागपुरात उपोषण स्थळी जाऊनच अतुल सावे आता भेट घेतील। ओबीसी समाजाची समजूत काढण्याची जबाबदारी सावेंवर दिलेली आहे आणि म्हणूनच मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ज्या ओबीसींना आंदोलन पुकारलंय त्यांची आता सावे भेट घेणार आहेत। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आज आंदोलनाचा 6वा दिवस आहे। थोड्याच वेळात जे ओबीसी मंत्री अतुल सावे हे आंदोलनस्थळी भेट देणार आहे आणि खरं तर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू राहणार आहे आणि ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशा पद्धतीची भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सरांनी घेतलेली आहे। आमची एकच भूमिका आहे, त्यांनी समोरच्यांना जो GR दिलेला आहे त्या संदर्भात ओबीसीच्या मंत्र्यांनी आमच्या ओबीसी बांधवांना क्लिअरिफिकेशन करावं, कारण ज्याप्रमाणे त्यांना गॅजेटियर दिला त्या गॅजेटियरमध्ये आमच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे, कारण आम्ही ते वाचलेलं नाही आहे। त्यामध्ये त्यांनी काय दिलं हे शासनाच्या वतीनं जोपर्यंत आमच्यासमोर क्लिअर भूमिका येत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील। तोडगा निघाल अशी आम्ही शक्यता म्हणजे त्या GRच्या संदर्भात जर आम्ही त्यांनी जर आम्हाला क्लिअर केलं की या ठिकाणून ओबीसीला कुठल्याही प्रकारचा धोका नाही असं जर त्यांचं वक्तव्य आलं आणि त्याची जर शहानिशा जर झाली तर या ठिकाणी आम्ही इतर मागण्याच्या संदर्भात आम्ही सातत्याने त्यांच्या पुढे म्हणजे आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय या ठिकाणून आम्ही उठणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।